नमस्कार मित्रांनो. आज आपण मध्य पूर्वेच्या काही देशांची इतिहास आणि वर्तमान याच्याविषयी विचार करू. खरं तर मध्य पूर्व म्हटलं म्हणजे आणि विशेष म्हणजे ह्या मध्य पूर्वातला जो प्रमुख धर्म आहे तो म्हणजे इस्लाम. आणि जवळजवळ त्या ठिकाणी 90% जास्त मुसलमान समाज त्या ठिकाणी आहे. पण प्रगतीच्या नावाने, विकासाच्या नावाने त्या ठिकाणी फारसं काही नाही. मग एक धर्म असून त्या ठिकाणी अडथळा काय आहे? कारण बाकीचे धर्मवाले किंवा समाज मोठ्या प्रमाणात अडथळा आणतील, ते विकासाला बाधा आणतील, असं जर आपण म्हटलं तर मुळात ह्या ठिकाणी बाकी समाज नाहीच आहे. तेव्हा जो समाज एकसंध आहे, जो समाज एकाच धर्मियांचा आहे, एकाच अनुयायांचा आहे, अशा समाजाची प्रगती का झाली नाही? खरं म्हणजे ह्या ठिकाणी मध्य पूर्वेची ही जी शापित भूमी आहे, असं म्हणायचं की ह्या भूमीचा काही दोष नाही, तो एका धर्माचा दोष आहे असं म्हणायचं. आता आपण इथून सुरुवात करू. पहिल्यांदा हे मुस्लिम देशामध्ये पाकिस्तान हा देश मुस्लिम बहुसंख्य लोकांचा आहे. अर्थात तो मध्य पूर्वेत येत नाही, तो भारत उपखंडात येतो. पण आपण इथून सुरुवात केली तर पाकिस्तानमध्ये आज काय आहे? अराजक मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी सुद्धा सिंधू संस्कृती ही संपन्न संस्कृती होती. पण आज पाकिस्तानमध्ये ना सिंधू संस्कृतीचे काही विकासाची भूमिका किंवा संस्कृतीची काही लक्षणे आहेत, ना भारत उपखंडामध्ये भारतीय हिंदू संस्कृती की सनातन संस्कृती त्याच्यापासून बी यांनी फारसं काही घेतलेलं नाही आणि त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात अराजक आहे. तेव्हा मित्रहो, मग पुढे जर गेलं तर आपल्या असं लक्षात येईल की अफगाणिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या जवळ आहे आणि आज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आहे. मुळात अफगाणिस्तान हा जरी फारसा संपन्न नसेल, त्यांची भूमी बंजर असेल, तरीसुद्धा अफगाणी लोक लढवय्ये होते आणि एकेकाळी जगावर अफगाणिस्तानचा फार मोठा प्रभाव होता. पण आज त्या ठिकाणी फार त्या समाजाची दयनीय अवस्था आहे. ना ती ठिकाणी नीटशी हुकुमशाही आहे, ना लोकशाही आहे, ना राजेशाही आहे. एक प्रकारे त्या ठिकाणी काही विशिष्ट धर्म बांधवांची एक टोळी आहे आणि ती त्या ठिकाणी राज्य करते आहे. पण समाजातला त्यामुळे फार दयनीय अवस्था आलेली आहे. स्त्रियांची परिस्थिती फार गंभीर आहे आणि ना आरोग्याचा प्रश्न ठीक आहे, ना विकासाचा प्रश्न ठीक आहे, ना शिक्षण त्या लोकांचं चांगल्या पद्धतीने झालेले आहे. आज एक प्रकारे अफगाणिस्तान हा खूपच जगाच्या विचाराने खूप मागासलेला असा प्रांत आहे. आता जर पुढे गेलं तर आपल्याला इराण हा देश दिसेल. इराणमध्ये मुळात अगोदर बॅबिलियन संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृती आणि असिरियन संस्कृती फार मोठ्या प्रमाणात नावाजलेल्या संस्कृती होत्या आणि त्या संस्कृतीने फार मोठ्या समाजाचा त्या काळात विकास केलेला होता. विशेष म्हणजे असिरियन संस्कृतीने मानव समाजाला एक महत्त्वाची देणगी दिली, ती म्हणजे लेखनकला आणि शब्द सामर्थ्य त्यांनी दिलं. त्याच पद्धतीने मेसोपोटेमियन संस्कृतीने फार मोठ्या प्रमाणात तिथं शिल्पकला, मूर्तिकला अशा पद्धतीच्या कला त्या ठिकाणी विकसित झाल्या. पण आज इराणमध्ये सुद्धा फारसं काही चांगलं नाही. जे बी आहे ते सगळे युद्धाचे सामुग्री आहे. त्यामुळे समाज गरीब होत चालला आहे. त्या समाजाला बंधक बनवण्यात आलेले आहे आणि आता आपण बघतो अमेरिका आणि इराणचं लवकरच युद्ध होईल आणि त्या ठिकाणी इस्रायल अमेरिकेच्या बाजूला उभा राहील आणि इराणला बेचिराग करण्यासाठी त्यांची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे जे इराणमध्ये पारशी समाज होता, या पारशी समाजाचं एक पर्शियन साम्राज्य होतं, ते खूप वर्ष फार मोठ्या प्रमाणात प्रगतीवर होतं आणि इराणी लोक हे राज्यकारभारामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढे होते. पण ते बी आज फारसे कुठे दिसत नाही. त्यानंतर आपण इराक बघू. इराकलाही तीच गोष्ट आहे. युफ्रेटिस आणि तैग्रिस या नद्यांचा एक समृद्ध भूप्रदेश त्या भागाला मिळालेला आहे.
तिथलं कल्चर एकेकाळी खूप समृद्ध होतं, कारण ते कल्चर मुळात बॅबिलियन आणि असिरियन मेसोपोटेमिया या संस्कृतीशी संपन्न झालेलं होतं. पण आज तर खूपच वाईट अवस्था त्या समाजाची झालेली आहे. मग त्याच्या शेजारी जॉर्डन असेल, त्याच्या शेजारी इराण इराण आणि इराक, त्या पद्धतीने सिरिया, त्या पद्धतीने इजिप्त आणि बॅबिलियन हे प्रदेश त्या ठिकाणी आहेत. पण आजही त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. आणि वरती जर गेलं तर आपल्याला तुर्कस्तान नजरेस पडेल. तुर्कस्तानसुद्धा हा तुर्कांचा एक लढवे जमातीचा प्रदेश होता. तिथेही फार मोठ्या प्रमाणात चांगल्या चांगल्या संस्कृतीचा प्रभाव होता. पण आज त्या ठिकाणी फारशी परिस्थिती चांगली नाही. म्हणजे विकासाची जर बाजू घेतली तर विकास त्या ठिकाणी शून्य आहे असं म्हटलेलं चालेल. तसंच पुढे जो आफ्रिकन खंडातला उत्तरेकडचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी इजिप्त नावाचा देश आहे. इजिप्त देशामध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात बंड झालं आणि त्या ठिकाणी बरेच वर्ष हुकुमशाही होती. आजही त्या ठिकाणी अराजकता पसरलेली आहे. पण इजिप्तमध्ये जी पूर्वीचा समाज होता, जो इजिप्शियन संस्कृतीमध्ये मोडत होता, त्या संस्कृतीने फार मोठमोठे प्रमाणात त्यांनी विकास केलेला होता. आणि त्या ठिकाणी फार मोठमोठे स्मारक, देवांचे पुतळे, देवांचे मंदिरे उभी राहिलेली होती. आणि विशेष म्हणजे इजिप्तवाल्यांनी पहिल्यांदा जगाला चित्रलिपी दिली. असे हे संपन्न देश 2000 वर्षापूर्वी किंवा 1500 वर्षापूर्वी इस्लाम यायच्या अगोदर त्या ठिकाणी संपन्नतेने नांदत होते. आणि त्यांची आज जी दयनीय अवस्था झाली, त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल की ही मध्यपूर्वीची भूमी शापित होती का, की धर्माने तिला शापित केलं. कारण या सगळ्या प्रदेशात इस्लाम धर्मीय लोक राहतात आणि मुसलमान समाजासाठी हा सगळा प्रदेश मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा त्या ठिकाणी जो विकास व्हायला हवा होता, ज्या पद्धतीने इंडस्ट्री उभी राहायला पाहिजे होती, ज्या ठिकाणी शिक्षणामध्ये पुढाकार हवा होता, ज्या ठिकाणी एक उत्तम राजकारण किंवा लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे होती, किंवा जी राजेशाही असेल ती एक प्रगत राजेशाही हवी होती. आणि जगाच्या दृष्टीने हा सगळा प्रदेश एकेकाळी एवढा संपन्न, एवढ्या चांगल्या संस्कृतीचा असूनही तो आज एवढा मागासलेले का? आता खरं तर यात मध्यंतरी सौदी अरेबिया, त्याच्यानंतर ओमान, कतार आणि कुवेत हे छोटे मोठे प्रदेश येतात. त्या ठिकाणी आज पेट्रोल असल्यामुळे ते आपल्याला संपन्न दिसतात. पण ज्या दिवशी पेट्रोल संपेल त्या दिवशी त्या वाळवंटात काही उगणार नाही. हे सगळे बरेचसे प्रदेश वाळवंटी आहेत. त्यात अफगाणिस्तानपासून सुरुवात केली तर इराण, इराक हे प्रदेश बऱ्यापैकी आहेत का त्या ठिकाणी पाण्याचे स्रोत चांगले आहेत आणि भूमी सुपीक आहे. पण मग इस्रायलपासून तर जॉर्डनपर्यंत त्या सौदी अरेबियात, ओमान, कतार याचा हा जो प्रदेश आहे हा वाळवंटी आहे. पण सौदी अरेबियाने, ओमान, कतारने आणि दुबईने चांगली प्रगती केलेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे त्यांनी लावलेत आहेत. आणि तसंच वेगवेगळ्या देशातल्या लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या देऊन पेट्रोलियम पदार्थ बाहेर काढत असताना त्यांनी मोठी इंडस्ट्री आज उभी केली. पण भविष्यात तिला फारसा अर्थ राहणार नाही, कारण ज्या दिवशी पेट्रोल संपेल त्या दिवशी हे बी देश आज जे जगाच्या पाठीवर प्रभुत्व दाखवत आहे, जगाच्या पाठीवर त्यांचं एक नाव आहे, तेही ते पुसलं जाईल. आणि त्या समाजालाही विकासासाठी किंवा जगण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. तो सध्या सौदीने सुरू केलेला आहे. सौदीमध्ये जे कट्टरतावाद होता त्या ठिकाणी त्यांनी तो कमी केलेला आहे. आणि हिंदूंचे मंदिर उभे करणे, हिंदू समाजाला त्या ठिकाणी नोकऱ्या देणे, अशा पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं. आणि पुढे भविष्यात आपल्याला अडचणी येतील त्यावेळेस आपला हा हिंदू समाज किंवा भारत आपल्या पाठीमागे उभा राहील, अशा पद्धतीने त्यांनी काम तिथल्या युवराजांनी सुरू केलेले आहे. कारण त्यांनी मध्यंतरी रामायण महाभारतसुद्धा त्यांच्या सिलेबसमध्ये मुलांना शिकवण्यासाठी घेतलेले आहे. असे हे काही जे देश आहेत ते बऱ्यापैकी बदल घडवताना दिसत आहेत. पण अफगाणिस्तानपासून तर इराण, इराकपर्यंत जे आज मुसलमान समाज आहे त्यांच्यावर पगडा अजूनही आधुनिकतेचा नसून पुराणमतवादी लोकांचा आहे.
आणि मग अशामुळे एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्या प्रदेशाला विकासासाठी धर्म याची मोठी आडकाठी आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण इजिप्तमधले कैरो, इजिप्तमधले अलेक्झांड्री हे फार मोठमोठे बंदर आहेत आणि जगातला फार मोठा व्यापार त्या ठिकाणी होतो. तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. त्याचप्रमाणे इजिप्तची नाईल नदी आहे, तिच्या आजूबाजूचा प्रदेश संपन्न सुपीक असूनही इजिप्त हा फार मागासलेला प्रदेश आहे. तिथलं कल्चर खूप श्रेष्ठ होतं, तिथली संस्कृती खूप चांगली होती. पण ज्या दिवशी मुसलमानांनी त्या ठिकाणी पाऊल ठेवलं त्या दिवसापासून त्याला एक प्रकारे ग्रहण लागलं असंच म्हणावं लागेल. अर्थात हा जो सगळा विषय आहे तो आज आपल्याला वर्तमान काळामध्ये दिसतो. कारण त्या ठिकाणी शिक्षणाच्या ऐवजी त्या ठिकाणी आतंकवादींना मोठ्या प्रमाणात मान्यता मिळते आणि आतंकवादी शरिया कायदा लागू करण्यासाठी किंवा इस्लामच्या सुरुवातीच्या खलिफांच्या काळामध्ये जो इस्लामचा इतिहास होता, जी इस्लामची संस्कृती होती, जी इस्लामचे कायदे कानून होते ते लागू करण्यासाठी आज धडपडताना दिसतो. आणि मग जगभर हे जे आतंकवाद्यांचे हल्ला होतात त्यात अल कायदा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या बोको हरामसारख्या संघटना, त्याच्यानंतर तेहरीक तालिबानसारख्या संघटना, अशा पद्धतीने ह्या संघटना उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या सरकारने त्यांना पाठिंबा दिला. त्याचे दुष्परिणाम आज त्या प्रदेशावर मोठ्या प्रमाणात दिसायला लागले, पण अजूनही ते लोक मान्य करत नाही. तेव्हा असं वाटतं मध्यपूर्वीची जी भूमी ही शापित नसून तिथला धर्म ह्या गोष्टीला जबाबदार आहे. कारण पूर्वी त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर संस्कृती फोफावल्या, संस्कृतीने मोठा विकास केला, मानवतेच्या संपन्नतेसाठी, माणसाच्या विकासासाठी त्यांनी एक उत्तम भूमिका घेतली, एक जगाला चांगलं कल्चर दिलं, जगाला वेगवेगळे शोध दिले. तर मग आज त्या भूमीला असं काय झालं की त्यातून असे आतंकवादी जन्माला येतात. तेव्हा मित्रो हा सगळा एकूण विचार केला तर असं लक्षात येतं की या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ज्या धर्माने जखडून ठेवले तो धर्म त्या तिथल्या समाजाला विकासापासून लांब नेलं आणि त्यामुळे त्या देशांची प्रगती होऊ शकली नाही. नमस्कार.